अशा प्रकारे आपली पत्रिका आहे बघा. आणि आता आतमध्ये तुम्हाला खोलून दाखवतो पत्रिका कशा प्रकारे आहे ती. तर इकडे ना आता आम्ही सर्व पत्रिकेचं शूट करायला सुरुवात करतोय बघा. सर्व अशी पत्रिका आम्ही व्यवस्थित मांडून ठेवल्यात. आता शिकवता इकडे ना सर्व डेकोरेशन वगैरे करतोय. डेकोरेशन हा बघा आता पूर्ण डेकोरेशन करून रेडी झालंय. शिकवता चेक करतोय एकदा. ही आपली प्लास्टिकचं एक बास्केट आहे आणि त्याच्या मागून अशी टॉर्च टाकते ज्याच्यामुळे ना बघा असा मागे बॅकग्राऊंडला बघा असा भारी लुक येतोय. तर मंडळी आई ना इकडे आता जेवणाची तयारी करते. इकडे ना आई गेली होती मार्केटमध्ये आणि मार्केटमधून ना मस्त आईने कोळंबी आणलेली आहे. कालवण पण सुकं पण दोन्ही बनवणार आहेस. हा. आपल्या कोळंबी सुका एकदम भारी रेडी झालेला आहे बघा. एक नंबर दिसते. सर्व कोथिंबीर वगैरे घालून झालेला आहे आणि इकडे रसा पण रेडी झाला आहे बघा. जबरदस्त दिसते. नमस्कार मंडळी, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन अशा व्हिडिओमध्ये. तर मंडळी फायनली दादाच्या लग्नाच्या सर्व आता पत्रिका छापून झालेल्या आहेत आणि आज ना आपण सर्व पत्रिकांचं शूट करणार आहोत. म्हणजे आपल्याला सर्व सिनेमॅटिक व्हिडिओज वगैरे बनवायचे आहेत. तर दादा आता घरी येणार आहेत आणि ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला पण मिळेल की आपण लग्नाच्या पत्रिका कशा प्रकारे सर्व छापलेल्या आहेत. आणि आम्हाला म्हणजे ना रील वगैरे असं शूट करायचं होतं, त्याच्यामुळे आमच्या अगोदरपासून असं प्लॅनिंग चालू होती. तर सर्व आता तयारी वगैरे करायची आपल्याला. डेकोरेशन वगैरे सर्व ते पत्रिकांसाठी करायला लागेल. तर म्हणजे आता ना आम्ही शूट करायला सुरुवात करतोय. इकडे स्वीकार दादा पण आलेला आहे आणि आम्हाला जे जे गोष्टी लागणार आहेत ते बघता. इकडे सर्व आपण गोष्टी घेतलेल्या आहेत शूट करण्यासाठी. या सर्व गोष्टी आपल्याला लागणार आहेत. आणि शिकवता काय म्हणजे कन्सेप्ट आहे, कसं आपल्याला शूट करायचं. आपल्याला सध्या तर रील बनवायची आहे. तर पहिली इथे पत्रिका पण आणलेल्या आहेत. पत्रिकेची पण रील बनवायची आहे. अच्छा. त्याच्यानंतर इथे हे ज्या म्हणजे लिहून ठेवल्या सर्व काय मंडळी कसं काय नाव आणि डेट वगैरे लिहून ठेवले त्याची एक रील बनवायची आहे. म्हणजे सर्व डिटेल आहे पत्रिकाची, लग्नाची कसं काय त्याची डिटेल आहे सर्व. तसं म्हणजे पूर्ण 2 रील बनवायचे. 2 रील बनवायच्या आहेत. अच्छा, मग ती तिसरी आहे ती तिसरी पण बनवायची आहे. जर टाइम भेटला तर ती अजून तिसरी डिसाईड नाही केली, ती पण बनवायची आहे. जर टाइम भेटला ती पण बनवू. हा एक कन्सेप्ट आहे म्हणजे आमच्या डोक्यामध्ये, तर ती बनवायचं आहे. आणि आता त्याची सर्व आम्ही तयारी वगैरे करतोय. डेकोरेशन साठी ना इकडे बघताय सर्व फुलाच्या पाकळ्या इकडे रेडी केल्यात. इकडे काय आहे, स्प्रे आणलाय उडवण्यासाठी थोडा, आणि कॅमेरा पण आणलाय, कॅमेरा पण आणलाय आपल्या शूट करण्यासाठी. आणि इकडे सर्व ही गोंड्याची फुलं आहेत, येल्लो आणि ऑरेंज आहे ती बघा आतमध्ये. आणि हे पण तुम्हाला दाखवतो म्हणजे कशा प्रकारे बघा. प्रत्येक पेपरवरती ना एक एक शब्द, एक एक 2-2 वर्ड्स असे लिहिलेले आहेत. आणि इकडे पूर्ण डेकोरेशन करूया ना. इथे साईड फुलांचं डेकोरेशन करायचं आहे. हा, इकडे शाल ठेवलाय, खाली पार्ट आहे ना. पत्रिका छापून झालेल्या आहेत बघताय, अशा प्रकारे आहेत. बऱ्याच छापून झालेत ह्या बघा. आणि अजून पण आपण छापलेले आहेत. तुम्हाला आता पूर्ण दाखवतो. हा बाहेरचा लुक आहे अशा प्रकारे काही, आणि असा बॅक आहे. आता मेन आपण आतमध्ये ओपन करून बघूया की पत्रिका आपली कशा प्रकारे आहे ती बघा. बाहेरून अशा प्रकारे लुक आहे आणि आतमधून ही अशा प्रकारे आपली पत्रिका आहे बघा. असं गणपती बाप्पाचा असं स्टिकर आहे वरती पहिला, आणि आता आतमध्ये तुम्हाला खोलून दाखवतो पत्रिका कशा प्रकारे आहे ती बघा. तर अशा प्रकारे पूर्ण पत्रिका आहे. इकडे दादाचं नाव आहे आणि इकडे मुलगीचं नाव आहे. खाली सर्व इन्फॉर्मेशन आहे, नातेवाईकांचं सर्व नाव वगैरे आहे. इकडे लग्न कुठे आहे, सर्व हळदी समारंभ कधी कुठे आहे ते सर्व डिटेल आहे. तर अशा प्रकारे आपली पूर्ण दादाच्या लग्नाची पत्रिका आहे. आणि असं बॅक साईडला पूर्ण व्हाईट आहे आणि फ्रंट साईड अशा प्रकारे आहे. हे बघा इकडे ना आता डेकोरेशन करायला सुरुवात करतोय आम्ही. म्हणजे ना असे येल्लो एक आणि ऑरेंज पट्टी लावतोय अशी सर्व पाकळ्यांची गोंड्याच्या. त्याच्यानंतर बघा अजून काय ऍड करायला भेटलं तर ते पण ऍड करू. पूर्ण ना आता डेकोरेशन करून झालेलं आहे बघतोय. साईडने ना आम्ही अशा पाकळ्या लावल्यात सर्व गोंड्याच्या आणि पंत्या वगैरे आहेत. इकडे चारी बाजूला 4 पंत्या आहेत. तिकडे गणपतीची छोटीशी मूर्ती ठेवली आणि इकडे आई पण आहे. आई म्हणजे सर्व ते पेपर खेचणार आहेत. तर आई रेडी आहेस ना शूट करायला. आणि शिकुदाने पण कॅमेरा वगैरे सेटिंग झालंय ना. हो झालं, ते सेटिंग झाली आहे कॅमेऱ्याची. अच्छा, चल मग बत्ती आहे दिवे लावून घेऊया आणि सुरू करूया. हे कसे बत्ती लावले ना की मस्त वाटेल. म्हणजे बघा चारी सर्व पंत्या पेटवून घेते. काढोखाच छान वाटेल ना. काढोखाच छान वाटेल ते. हा, ते दिव्यांचा प्रकाश मस्त आहे. एकदम सिनेमॅटिक भारी लुक आहे. पंखा बंद कर. पंखा बंद आहे. तर इकडे ना पूर्ण आता सर्व दिवे आपण पेटवून घेतलेले आहेत आणि छान वाटतंय. आम्ही म्हणजे 2 टाईपमध्ये आता शूट करणार आहोत. एक असे दिवे पेटवून आणि एक लाईटने चालू करूया ना. लाईट पेटवून पण बघूया कशा प्रकारे वाटतंय. 2 पैकी जो चांगला वाटतो तो घेऊ. आता हे तुला काय करायचं, इकडून एक एक हाताने खेचायचं.
रेडी ना? हो रेडी. थांबा एक मिनिट. चला आता शूट चालू करतोय. इकडे कॅमेरा पण रेडी केलाय, आई पण तिकडे रेडी आहे. आता एक एक करून साईडने पहिला मी लाईट चालू करून काढतोय, नंतर लाईट बंद करून पण काढू. हे चल चालू कर. स्टार्ट. काढ 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 साईडने काढ. हा बरोबर आहे. तर इकडे ना आता आम्ही सर्व पत्रिकेचं शूट करायला सुरुवात करतोय. बघा सर्व अशी पत्रिका आम्ही व्यवस्थित मांडून ठेवल्यात. आता शिकवता इकडे ना सर्व डेकोरेशन वगैरे करतोय. डेकोरेशन हा पूर्ण सिनेमॅटिक काढायचंय. पूर्ण सिनेमॅटिक घ्यायचे आणि म्हणून सर्व आता पत्रिका लावून सर्व डेकोरेशन करून तयार केले. आता हा अलग अलग अजून डेकोरेशन करायचं. हा पहिला आहे. आता पहिला अजून थोडंफार सामान आणलं इथे. हा पंती वगैरे, बाप्पाची मूर्ती आहे, प्लस तिथे बांगड्या वगैरे पण आणल्यात त्या. पण ते आता आणायच्या बाकी त्यानुसार मग सर्व पहिले शूट चालू करू. ते शूट लागतील आपल्याला. हा पहिला आमचा म्हणजे शॉर्ट घ्यायचा आहे, त्याच्यासाठी ही तयारी करते. पुढचं शॉर्ट आहे ते बांगड्या वगैरे बरोबर आहे, तर ते अगोदर हे करू, त्याच्यानंतरला ते सुरुवात करू. इथे मूर्ती कशी ठेवायची? मूर्ती तर सेंटरला ठेवायची आपल्याला. बघा अशी ना मूर्ती सेंटरला ठेवायची. साईडला जरा असा फुल ठेवलाय म्हणजे जरा छान वाटेल. आणि पंत्यानंतरला लावू वरतून अशा. वरतून 4 पंत्या बसायचे. पंत्याचा जो प्रकाश आहे डीम लाईट चांगला दिसतो जरा. एक सिनेमॅटिक भारी लुक येईल त्याला. बघा आता कशा प्रकारे होल शॉट वगैरे घेऊ, त्याच्यानंतरला कळेल, अंदाज येईल. बघा आता पूर्ण डेकोरेशन करून रेडी झालंय. शिकवता चेक करतोय एकदा, लाईट चालू करून आम्ही बघतोय आता. आणि आता लाईट बंद करतोय आणि त्याच्यानंतरला शूट करू. रेडी ना? चला सुरू केलंय ते शूट. सर्व सिनेमॅटिक शॉट काढतोय आता बघा लाईट बंद केल्याच्या नंतरला भारी वाटतोय. डीम लाईट मध्येच ऍक्च्युअली मस्त लुक येतो. तर मंडळी आता ना आम्ही दुसरा शॉट घेतोय. इकडे ना ही आपली प्लास्टिकचं एक बास्केट आहे आणि त्याच्या मागून अशी टॉर्च टाकते, ज्याच्यामुळे ना बघा असा मागे बॅकग्राऊंडला बघा असा भारी लुक येतोय एकदम. म्हणजे असे छोटे मोठे गॅप आणि सावली आहे मध्ये मध्ये बघा, मस्त वाटतोय. हा शॉट एक नंबर येणार आहे. तर मंडळी फायनली आता आपलं पूर्ण पत्रिकेचं शूट करून झालेलं आहे. पत्रिकेची एक आपल्याला सिनेमॅटिक व्हिडिओज बनवायची होती आणि दुसरी एक कन्सेप्ट होती, म्हणजे लग्न कधी कुठे सर्व आहे ना ती सर्व डिटेल होती. तर एक एक सर्व ते पेपर काढायचे होते, आईला काढायचे होते आणि आम्ही सर्व शूट करत होतो. तर टोटल आपण 2 रील अशा बनवल्या. तिसरी पण बनवायची होती, पण शिकू त्याला अर्जंट काम निघालं, त्याच्यामुळे त्याला जायला लागला. तर आता ना आई घरी सर्व जेवणाची तयारी करते. तर आज बघूया आपण किचन मध्ये फटफट जाऊन की काय नक्की जेवणाला बनतोय ते. इकडे ना आई गेली होती मार्केटमध्ये आणि मार्केटमधून ना मस्त आईने कोळंबी आणलेली आहे. हे कोणती खाडीतली कोळंबी आहे ना? खाडीची आहे. हा आणि एकदम फ्रेश आहे. हे बघा एवढा एकदम फ्रेश आहे. खाडीतली कोळंबीची साईज ना थोडीशी लहान असते आणि ही आई कशी म्हणजे साली सकटच घालणार आहेस ना? फक्त त्यांचं डोकं काढायचं आणि शेपूट काढायचं. अच्छा. आणि अशीच म्हणजे साधी सकट मस्त होते. कालवण पण सुकं पण दोन्ही बनवणार आहेस? आणि कसा वाटा कसा मिळाला? 100 रुपये वाटा होता, म्हणजे 200ची मी आणलेत. 200 रुपयाला मिळाला. आता हे पहिलं तर साफ करायला लागेल ना? आधी साफ करायची. असं डोकं काढायचं आहे पुढचं व्यवस्थित, आणि हे पुढचं शेपूट पाठीमागचं आणि असं ठेवायचं. ह्याची मधली आतमधली साल काढायची गरज नाही. हे कसे लहान कोळंबे आहेत ना, तर फक्त शेपटी आणि डोक्याचा भाग काढायचा. आणि आपण कसे पूर्ण सालीड सकटच घालणार आहोत ना, तर त्याच्यामुळे हे काढायची गरज नाही. आणि असं निघणार पण नाही. लहान कोळंबीचे ना ही वरची साल लवकर निघत नाही, ते खूप त्याला कष्ट असतो काढायला. त्याच्यामुळे साली सकटच एकदम छान रसा होतो, एकदम आहे गावच्या पद्धतीमध्ये ना. हो, गावाला असे छोट्या छोट्या कोलंबीना आम्ही अशाच घालतो. हा, गावाला कशा खाडीतील सर्व आम्ही कोळंबी पकडायला जातो ना, ते साली सकटच असतात. तर आई सर्व ना आता एक एक करून साफ करायला घेते. रस्स्यासाठी आणि सुक्यासाठी आपल्याला दोन्ही करायचे ना, तर दोन्हीसाठी आपल्याला लागणार आहे. त्याच्यामुळे आपण भरपूर अशा कोळंबे आणलेले आहेत. ते थोडेसे आईने बघा आता साफ करून घेतलेले आहे. अशा प्रकारे व्यवस्थित साफ करायचं आहे. आणि ह्याच्यामधला धागा पण काढण्याची गरज नाही ना? ह्याचा एकदम बारीक धागा असतो तो नाही काढू शकत, म्हणजे अच्छा, निघणार पण नाही तो. बरोबर. तर इकडे बघताय आपले सर्व कोळंब्या ना साफ करून झालेले आहेत. बघा भरपूर झाले सोल्याच्या नंतरला.
आणि इकडे आपल्याला फोडणीसाठी ना सर्व गोष्टी लागणार आहेत, तर आपण रेडी केलेले आहेत. इकडे आपल्याला कोळंबी सुका बनवण्यासाठी 2 टोमॅटो घेतलेले आहेत, 2 कांदे आहेत आणि इकडे आपल्याला आला लसूण पेस्ट बनवायची आहे. त्याच्यासाठी 7 लसणीच्या पाकळ्या आणि 3 आल्याचे तुकडे घेतलेत. इकडे आपल्याला रस्स्यासाठी लागणार आहे, तर 1 टोमॅटो कटिंग करून घेतलाय आणि 1 कांदा घेतलेला आहे. तर इकडे ना आता आपण कोळंबी सुका बनवायला सुरुवात करतोय. इकडे कढईमध्ये तेल घालून घेतलंय. फोडणीसाठी सर्वात पहिले कांदा घालतोय. आपल्याला ना कांद्यामध्येच मस्त बनवायचे. कांद्यामध्ये कोळंबी सुकी 1 नंबर बनते. त्यासाठी आपण जास्त कांदा घेतलाय. 2 कांदे कटिंग करून घेतलेले आहेत. कढीपत्ता घालून घेतोय. आलं लसूण पेस्ट. तिकडे ना आपला कांदा मस्त परतवून घेतलेला आहे. आता टोमॅटो घालून घेतोय. दोन्ही गोष्टी ना आपल्या व्यवस्थित परतवून झालेल्या आहेत. कांदा आणि टोमॅटो बघा छान असा जरा तांबूस कलर आला ना की आपल्याला दुसऱ्या गोष्टी ऍड करायच्या आहेत. त्याच्यामध्ये आता मसाला ऍड करून घेतोय. हळद 1 चमच, थोडा पाव ग्लास पाणी ओतून घेते आणि थोडासा ना आपल्याला चांगली ग्रेव्ही परतून घ्यायची आहे. 2 मिनिटासाठी झाकून लावून घेते. तर बघते आपली ग्रेव्ही चांगली मस्त परतून झालेली आहे. आता ह्याच्यात कोलंबी घालून घेते. ही आपली कांद्यातली कोलंबी ना भारी लागते. आता आपल्याला ना ह्याच्यात शिजण्यापुरतं पाणी थोडासाच घालायचं आहे, कारण आपल्याला सुकी घालायची आहे ना. त्याला नंतर पाणी पण सुटेल. 1 चमच आपल्याला मीठ घालायचं आहे. तर आता मी आंबा इथे घालून घेते. आपण कापूरमध्ये घालायचं आंबट, कोकम, उसरी. आता कसं आंब्याची सीझन आहे म्हणून आम्ही आंबा घातलं. आता ना असं आपल्याला झाकण मारून शिजायसाठी 10 मिनिटं ठेवायचं आहे. तर इकडे ना आता आपण रसा बनवायला सुरुवात करतोय. इकडे जी सुकी कोळंबी आहे ना तिकडे आपण शिजत ठेवलेली आहे आणि रस्स्यासाठी ना आपण फोडणीसाठी इकडे लसूण घालून घेतोय, कढीपत्ता, कांदा घालून घेतोय. टोमॅटो घालून घेतोय. आता ना मी 1 चमच मसाला घालून घेते. 1 चमच हळद. तर इकडे ना हा आपण वाटप केलेला मसाला सुद्धा घालून घेतो. याच्यामध्ये कांदा खोबऱ्याचा हा भाजून केलेला वाटप मसाला आहे. आपण कोळंबी सुका आहे ना ते पूर्ण कांद्यामध्ये बनवला, इकडे शिजतंय. आणि हा जो रस्सा आहे ना तो वाटपामध्ये म्हणजे छान होतो. मिक्स करून घेतलंय. थोडंसं पाणी घालून व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचंय, म्हणजे सर्व वाटप पण व्यवस्थित मिक्स होतं याच्यामध्ये. इकडे ग्रेव्ही मस्त आता रेडी झाली आहे. ह्याच्यामध्ये ते सर्व कोळंब्या घालून घेतोय. 1 बटाटा सुद्धा आपण घालतोय रस्स्यामध्ये. आणि रस्स्यासाठी आपल्याला याच्यामध्ये भरपूर पाणी लागणार आहे. तर इकडे ना आपण गावावरून करवंद आणली होती कच्ची, ती सुद्धा याच्यामध्ये घालून घेतोय. मस्त ना मच्छीचं जर आंबट होतं याच्याने भारी टेस्ट येते. 1 चमच मीठ सुद्धा घालून घेतोय. आता आपल्याला अशाच प्रकारे शिजायला ठेवायचंय. तर मंडळी इकडे बघताय आपल्या कोळंबी सुका एकदम भारी रेडी झालेला आहे बघा. 1 नंबर दिसते. सर्व कोथिंबीर वगैरे घालून झालेलं आहे आणि इकडे रसा पण रेडी झाला आहे बघा. जबरदस्त दिसते. एकदम तर्री आलेला रसा रेडी झाले. भारी एकदम. कोळंबी सुका पण मस्त रेडी झालाय बघा. कलर पण छान आलाय, एकदम सुका आहे. तर मंडळी आता जेवण खाऊन झालेलं आहे. आज दादा घरी आला होता आणि आपल्याला ना सर्व पत्रिकेचं शूट करायचं होतं. खास करून लग्नाचे सर्व पत्रिका छापून झालेल्या आहेत. आता प्रत्येक नातेवाईकांच्याकडे पण द्यायला सुरुवात करू आणि पूर्ण आपलं ना छान असं शूट कम्प्लीट झालेलं आहे. तुम्हाला पण दाखवला पत्रिका कशा प्रकारे आहेत आणि आपलं पूर्ण शूट पण कशा प्रकारे आपण केलं. तर मंडळी आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली ती नक्कीच कमेंट बॉक्स मध्ये सांगा. जर आजची व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. तर भेटूया पण अशाच कोणत्या तरी नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.